मित्रांनो, सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सूर्या आणि सरिता मंदिरात असतात. तर इकडे ज्योती आणि पशा खालीच उभे असतात. सरिताला अचानक चक्कर येते. तेव्हा ती खाली पडणार तेवढ्यात पशा सरिताला पकडतो. सूर्या तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करतो, परंतु पशा सूर्याला सरिताला हातही लावू देत नाही. तर इकडे घरी अवनी अंजीला बोलते काय झालं असेल तिकडे, कारण वहिनींनी दादांचं ऐकून घेतलं असेल का. तेवढ्यात वैभव तेथे येतो आणि बोलतो नक्कीच घेतलं असेल. एवढ्या वर्षाचं दोघांचं प्रेम आहे, वहिनीला ऐकावंच लागेल. त्या दोघांमध्ये एवढी वर्ष कधीच भांडणं झाली नाहीत. तेव्हा वैभव अंजीची गंमत करत तिला विचारतो तुमचे हे कुठे आहेत. तेव्हा अंजी सांगते तोही मंदिरात गेला आहे. तेव्हा वैभव कशाला असं विचारतो आणि अंजीला बोलतो तू कशाला जाऊ दिलं. अंजी बोलते तुमचा भाऊ कधी कोणाचं ऐकतो का, स्वतःच्याच मनाचं करतो. तेवढ्यातच ज्योती तेथे आणि एकदम बरोबर बोललीस असं सांगते. तेव्हा सर्वजण ज्योतीला विचारतात काय झालं, तू एवढी का घाबरली आहेस. ज्योती त्यांना मंदिरात घडलेला सर्व प्रकार सांगत असते, परंतु सगळं उलटपालट काहीही सांगून देते आणि सर्वांना सांगते. रागाच्या भरात सूर्याने सरिताला ढकलून दिलं. वैभव बोलतो तू हे काय बोलतेस, तुला तुझं तरी कळतं का. ज्योती बोलते मी स्वतः डोळ्याने पाहिलं आहे म्हणूनच तुम्हा सर्वांना सांगत आहे. आणि बोलते सरी गरोदर आहे, तिला काही झालं नाही म्हणजे मिळवलं. तेव्हा वैभवला ह्या सर्व गोष्टींवर विश्वास बसत नाही, म्हणून तो सूर्याला फोन करतो. तर इकडे सरिता हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी जाते. तेव्हा सरिता डॉक्टरांना विचारते बाळ ठीक आहे ना. तेव्हा डॉक्टर हो बोलतात आणि देवाच्या कृपेने बाळ व्यवस्थित आहे. हे सर्व तुमच्या मिस्टरांना माहीत आहे का असं विचारत असतात. आणि सूर्याराव तुमची खूप काळजी करतात, त्यामुळे तुमच्या बाळाला तुम्ही जपा, पुन्हा असा हलगर्जीपणा करू नका असं सांगतात. तेव्हा सरिता हो बोलते. तर इकडे मामा ज्योतीच्या नवऱ्याला फोन करतात. तेव्हा ज्योतीचा नवरा बोलतो का मला सारखं सारखं फोन करताय, मला तुमच्याबद्दल आदर आहे म्हणून मी फोन कट करत नाही. तुम्ही इकडे यायला निघालात की नाही हे विचारण्यासाठी मी फोन केला होता. ज्योतीचा नवरा सांगतो मी तिकडे अजिबात येणार नाही, ज्योतीची इच्छा असेल तेव्हाच ती इकडे येईल. तेव्हा मामी बोलते ज्योतीचं सोडा, परंतु मुलं लोकाच्या दारात फिरतायत हे तुम्हाला बरं वाटतं का, तुम्हाला त्याचा काही फरक पडत नाही का. तेव्हा ज्योतीचा नवरा बोलतो हे बरं आहे मामी, तुम्ही तर उलटच बोलत आहात, परंतु काही झालं तरी मी तिला न्यायला येणारच नाही. आम्ही ज्योतीच्या नवऱ्याला सांगते तुम्हाला बायको नको मुलं नको ना, मग 5 करोड तयार ठेवा, ते पण पोटगीसाठी. तेव्हा ज्योतीचा नवरा खूपच घाबरतो आणि माझ्याकडे एवढे पैसे नाहीत असं सांगत असतो. तेव्हा मामी ज्योतीच्या नवऱ्याला अजूनच घाबरवते आणि मी तुम्हाला आता कोर्टातच खेचते आणि 4 करोडमध्ये आपण फिक्स करू असं म्हणून पुन्हा घाबरवते. ज्योतीचा नवरा अजूनच घाबरतो आणि बोलतो तुम्ही फक्त तुमच्या मुलीचाच विचार करताय, माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत. तेव्हा मामी बोलते पैसे नको, मग तुमच्या बायको आणि पोरांना इथून घेऊन जा. ज्योतीचा नवरा हो बोलतो आणि ती माझ्यासोबत येईल का असं विचारतो. तेव्हा मामी बोलते तिचं काय, तिचा बाप पण येईल, म्हणजे असं बोलण्याच्या आत ती येईल. तेव्हा मामा मामीला बोलतात काय लावलं आहे हे. तेव्हा मामी बोलते काही माणसांना चांगली भाषा समजतच नाही, काही करून मला ढवळायला तर लागणारच. तर सचिन तेथे येतो आणि सरिता मंदिरात पडल्याचं सांगतो. तेव्हा मामी खूप घाबरते. तर सूर्या आणि पशा हॉस्पिटलमध्ये असतात. तेव्हा सूर्याला त्यांचं देवळातलं बोलणं आठवत असतं. तेवढ्यात वैभवही हॉस्पिटलमध्ये येतो आणि सूर्याला काय झालं विचारतो. सूर्या सांगतो माझी सरिताकडे पाठ होती. तेव्हा मध्येच पशा बोलतो तू पाठच फिरवली तिच्याकडं, म्हणून तर वहिनीच्या आणि या घराची अशी अवस्था झाली आहे. आता इथे कशाला खोटी काळजी दाखवायला थांबलात का. तेव्हा वैभव पशाला बोलतो काही पण काय बोलतोय तू दादाला, हे चुकून घडलं असेल. पशा बोलतो आजकाल खूप गोष्टी चुकूनच होत आहेत दादाकडून. तेव्हा वैभव बोलतो पशा आता अति होतंय. पशा बोलतो अति कोण करतंय ते त्याला विचार. तेवढ्या सरिता बाहेर येते. तेव्हा सूर्या तिला सर्व नीट आहे ना असं विचारतो. सरिता काहीच बोलत नाही. तेव्हा डॉक्टर सांगतात सर्व व्यवस्थित आहे, आता काळजी घेणं फक्त तुमचं काम आहे. तेव्हा पशा बोलतो आधीच लई जबाबदाऱ्या घेऊन ठेवल्या आहेत. तेव्हा डॉक्टर औषधं लिहून देतात. तर पशा सरिताला बोलतो वहिनी तू चल, मी तुझी काळजी घेईल, या दिवसात इकडे तिकडे राहू नको. अंजीला सांगितलं की ती तुझी सर्व काळजी घेईल, आता तू फक्त आराम करायचा. सरिता बोलते मला यायचं नाही त्या घरी. सूर्या बोलतो सरे
मला तुझ्याशी बोलायचं आहे. पशा बोलतो, काय बोलायचं ते माझ्यासमोरच बोलायचं. माझा तुझ्यावर विश्वास नाही. सूर्या सरिताला आग्रह करत असतो की तू जर त्या घरी गेली नाही तर मी पण त्या घरी जाणार नाही. परंतु सरिता सूर्याचं काही ऐकून न घेता दुसरीकडे जाते, तर पशाही तिच्या पाठोपाठ जातो. तेव्हा वैभव सूर्याला जाब विचारतो की खरंच तुझ्यामुळे वहिनी पडली का? तर सूर्या काही न सांगता तेथून जातो. तर वैभवला खूप टेन्शन येतं. तर दुसरीकडे ज्योती कविताला हे सर्व सांगत असते. तेवढ्यातच मामी तेथे येते आणि ज्योतीला टोमणे मारते. ज्योती बोलते, तुझ्या पोटी जन्माला आले म्हटल्यावर मी पण तसंच करणार. मामी बोलते, एक चूक केली तुला हे जग दाखवून. तेव्हा कविता विचारते, त्या सरीसाठी तुम्ही एवढं ज्योतीला का बोलत आहात? तेव्हा मामी सांगते, माझी सरी खूप गुणाची आहे. तेव्हा ज्योती बोलते, त्या सरीचा आजकाल तुला खूपच पुळका आला आहे. तेव्हा मामी ज्योतीला खूप झापते आणि तिकडून निघून जाते. तर दुसरीकडे सूर्या दुकानावर असतो. तो खूप टेन्शनमध्ये असतो. तेवढ्यातच एक माणूस सूर्याजवळ येतो आणि त्याला बोलतो, तुमचं काय चाललं आहे आजकाल? तुमच्या बायकोला तुम्ही धक्का देऊन पळाला आहात. तेव्हा ही तुमच्याकडून अपेक्षा नव्हती असा आरोप सूर्यावर खोटा करत असतात. कारण तुमचं कुटुंब आम्ही खूप आदर्श मानत आहोत. तर एवढं बोलून तो माणूस तिकडून जातो. तेव्हा सूर्या स्वतःशीच बोलतो, सरे आता तुझाच विश्वास माझ्यावर राहिला नाही तर लोक माझ्यावर काय विश्वास ठेवणार या गोष्टीने त्याला खूप वाईट वाटत असतं. तेव्हा तो बोलतो, सरे आता मी तुझ्या लायक नाही. आता मी स्वतःला शिक्षा करून घेणार. तुझ्याजवळ कधीही येणार नाही. तुझ्यापासून लांब राहणार. तर इकडे पशा घरी येतो आणि घरातील सर्वांना सर्व प्रकार सूर्याचा सांगत असतो. आणि मी वहिनीच्या काळजीपोटी मुद्दामच मंदिरात गेलो होतो आणि आपली वहिनी पुन्हा कधीही घरी येणार नाही असं तो सांगत असतो. तेव्हा सर्वांना खूप टेन्शन येतं. अंजी बोलते, आपल्या घराला खरंच कुणाची तरी दृष्ट लागली आहे. तेवढ्यातच विनायकराव म्हणजे ज्योतीचा नवरा तेथे ज्योतीला आवाज देत येतो. सर्वजण बाहेर धावत जातात. तेव्हा तो ज्योतीला सारखाच आवाज देत असतो आणि तिने माझ्या आयुष्यात पूर्णपणे अंधार करून ठेवला आहे असं मोठ्या मोठ्याने ओरडत असतो. अंजी त्यांना समजावत असते की तुम्ही जरा शांत बसा, ती तुमची बायको आहे. तेव्हा विनायकराव बोलत असतात, ती खूप कोटारडी बाई आहे. माझ्याबद्दल तिने तुम्हा सर्वांना खोटं सांगितलं असेल, माझी खूप बदनामी केली असेल, परंतु त्या खोटारड्या ज्योतीवर तुम्ही अजिबात विश्वास ठेवू नका असं म्हणून पुन्हा तो ज्योतीला आवाज देत असतो. तेवढ्यातच ज्योती तेथे येते. तर विनायकराव तिला बोलत असतात की तू आपल्या घरी चल. तेव्हा ज्योती नाही जमणार असं सांगते. तेव्हा ज्योती बोलते, तू त्या लायकीचाच नाही. तेव्हा विनायकराव बोलतात, तूच माझ्या लायकीची नाही. मला तुझी अजिबात गरज नाही. मला फक्त माझी मुलं हवी आहेत. तेव्हा पशा लगेच त्या मुलांना घेऊन येतो. ज्योती पशाला थांबवते आणि माझ्या मुलांना हात लावायचा नाही असं सांगते. पशा बोलतो, विनायकराव तुम्ही मुलांना घेऊन जा. ह्या वेडीचं काहीच ऐकू नका. तेव्हा सर्व ज्योतीचं कारस्थान विनायकराव सांगत असतात. अंजी बोलत असते, आपण आतमध्ये जाऊन बोलूयात, परंतु विनायकराव ऐकत नाही. तेव्हा पशा बोलतो, तुमचे प्रश्न तुम्ही सोडवा. आम्हाला ऑलरेडी खूप प्रश्न आहेत, ते आम्हाला सोडवायचे आहेत असं म्हणून त्यांना जायला सांगतो. तर दुसरीकडे सूर्या दुकानावर असतो. तेवढ्यात तेथे एक माणूस येतो आणि सांगतो, तुमच्या घरी खूप भांडणं चालू आहेत. तेव्हा सूर्या लगेच घरी जायला निघतो. तर इकडे ज्योती विनायकरावांना बोलत असते, तू नवरा आणि बाप म्हणून कोणतं कर्तव्य पार पाडलं? तू मला खूप मोठी स्वप्न दाखवली आणि माझी एक पण इच्छा पूर्ण केली नाही. तू खूप खोटारडा आहेस आणि तुझं खानदान पण खूप खोटारडं आहे. तेव्हा विनायकरावांना खूप राग येतो. तेव्हा ते तिच्यावर हात उगारतात. तेवढ्यातच सूर्या तेथे येतो आणि विनायकरावांना अडवतो आणि बोलतो, मोऱ्यांच्या घरात बाईवर हात उगारला जात नाही. जे बोलायचं असेल ते शांततेत बोला, हवं तर घरात या, परंतु हाताला आवर घालायचा. हे पाहून घरातील सर्वांना धक्का बसतो. तेव्हा विनायकराव बोलतात, तू सूर्यकांत ना, ज्याचं ज्योतीवर खूपच प्रेम होतं. हे ऐकून मात्र सर्वांना धक्का बसतो. मित्रांनो, पुढील भागामध्ये पशा सूर्याबरोबर खूप खालच्या पातळीत बोलतो. हे ऐकून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.